नमस्कार, मी डॉक्टर संदेश रोठे, रेडिओलॉजिस्ट आणि ओनर ऑफ व्हीनस हॉस्पिटल. व्हीनस हॉस्पिटल जेव्हा 3 वर्षापूर्वी आम्ही सुरू केले तेव्हा एकच उद्देश होता की कल्याण व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक सोयीसुविधायुक्त दर्जेदार रुग्णसेवा देता यावी, तसेच ती रास्त दरात उपलब्ध करून देणे. हे हॉस्पिटल बांधताना सारखं एक मनामध्ये होतं की ते स्वच्छता असावंच, पण ते थोडं सुंदरही असावं, की जेणेकरून आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना जेव्हा ॲडमिट करायची वेळ येईल तेव्हा कुठेही संकोच वाटू नये. हे हॉस्पिटल जरी 16 बेडेड असलं तरी वी हॅव सीन टू इट दॅट वी हॅव इन्क्लुडेड एव्हरीथिंग अंडर वन रूफ, बी इट जनरल वॉर्ड, स्पेशल रूम्स, रिकव्हरी रूम, ICU, लेबर रूम, OT, तसेच रुग्णांना पूरक ज्या सुविधा लागतात, एक्स-रे, सोनोग्राफी, 2D इको, डॉपलर, पॅथॉलॉजी, इन हाऊस फार्मसी, जेणेकरून पेशंट एकदा ॲडमिट झालं का त्याला तपासण्यांकरिता, औषधं आणण्याकरिता बाहेर जावं लागू नये. बरं, हे सगळे डिपार्टमेंट यापैकी कुठलंही आम्ही आउटसोर्स केलं नाही आहे. त्यामुळे काय झालं, आमच्या डॉक्टरांना टार्गेट्स नाही आहेत. पेशंट जेव्हा ॲडमिट होतो तेव्हा गरज असेल तेवढेच इन्व्हेस्टिगेशन्स, गरज असतील तेवढेच औषधं लिहिण्याचं बंधन डॉक्टरांना आहे. या 3 वर्षात कित्येक नातेवाईक, कित्येक पेशंट्स आम्हाला धन्यवाद बोलून गेलेले आहेत. आवर एम इज टू प्रोव्हाइड क्वालिटी हेल्थ केअर ॲट अफोर्डेबल रेट्स. थँक यू फॉर सपोर्टिंग अस अँड ट्रस्टिंग अस. हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ डॉक्टर दीपाली रोठे, आय एम अ गायनेकोलॉजिस्ट. मी आता तुम्हाला आमच्या व्हीनसची लेबर रूम इंट्रोड्यूस करून देते. हे आहे आमचं लेबर रूम. अनंत यातना सहन करून एका नव्या जीवाला जन्म दिला जातो. खरं म्हटलं तर ही अगदी नॅचरल प्रोसेस आहे, म्हणून तर आपण त्याला नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो. पण त्यामागे आम्हा गायनेकोलॉजिस्टना बरीच तयारी ठेवावी लागते. आमच्या व्हीनस हॉस्पिटलची टीम ही त्यासाठी सतत रेडी असते, कारण इथे फक्त इमर्जन्सीच असते. 24/7 कधीही पेशंट तुमच्यासमोर येऊन उभा राहतो लेबर पेन्स घेऊन. मग ते रात्रीचे 12 असो, पहाटेचे 5 असो किंवा मध्यरात्रीचे 3 असो. अशा वेळेस पूर्ण इक्विपमेंट्स नेहमी रेडी असणं फार गरजेचं असतं. म्हणून आम्ही या लेबर रूममध्ये सगळ्या गोष्टी तयार ठेवल्या आहेत, जसं की एमर्जन्सी ड्रग्ज, पोटातल्या बाळाचे हार्टबीट्स कंटिन्युअस मॉनिटर करणारी NST मशीन, प्रेग्नंट पेशंटचे व्हायटल्स, पल्स, BP, ऑक्सिजन सॅच्युरेशन मॉनिटर करणारी ही मशीन. शिवाय तसेच सगळे इन्स्ट्रुमेंट्स लागणारं हे बेबीसाठी न्यूनेटल युनिट, त्याच्यामध्ये लागणारे बाळाचे इमर्जन्सी इक्विपमेंट्स, वॉर्मर, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला नेहमी तयारीत ठेवाव्या लागतात. सगळं व्यवस्थित चालू असतं, लेबर व्यवस्थित चालू असतं. अशा वेळेस अचानक काही कॉम्प्लिकेशन्स होतात, त्यामध्ये बाळाचं डोकं खाली यायला प्रॉब्लेम्स येतात. अशा वेळेस आम्ही बाळाच्या डोक्याला चिमटा लावून नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करतो, जसं की फोर्सेप डिलिव्हरी किंवा व्हॅक्यूम डिलिव्हरी. अशा दृष्टीने शक्यतो नॉर्मल डिलिव्हरी करण्यावरच आम्ही भर देतो. शिवाय अगदीच त्यातूनही इम्पॉसिबल झालं तर काही पेशंट्सना नॉर्मल डिलिव्हरी शक्य होत नाही आणि इमर्जन्सी सिझरची गरज पडते. अशा वेळी क्षणाचाही विलंब न करता आम्ही पेशंटला तुरंत सिझेरियनसाठी घेतो. अशा रीतीने पूर्णपणे इन्स्ट्रुमेंट्स, इक्विपमेंट्सनी व्यवस्थित असे आमचं हे लेबर रूम आहे. एवढेच काय तर पेनलेस डिलिव्हरीचा बऱ्याचदा यशस्वी प्रयत्न आम्ही केलेला आहे, म्हणजेच वेदनाविरहित नॉर्मल डिलिव्हरी करण्याचा बऱ्याचदा यशस्वी प्रयत्न आम्ही केलेला आहे. म्हणूनच कुटुंबात येणारा सुखाचा क्षण हा फक्त सुखाचाच नव्हे तर सुरक्षित करण्यासाठी आमची व्हीनसची लेबरची टीम नेहमीच अविरत प्रयत्न करत असते. मी डॉक्टर विकास सुरंजे. मी व्हीनस हॉस्पिटलला MD पॅथॉलॉजिस्ट म्हणून अटॅच आहे. आपल्या लॅबमध्ये सर्व प्रकारच्या पॅथॉलॉजी रिलेटेड चाचण्या होतात. इथल्या प्रक्रियेवर माझं पूर्ण लक्ष असतं.
आपल्या लॅबचे रिपोर्ट्स ॲक्युरेट असतात हे मी खात्रीशीरपणे सांगू शकतो. विनस हॉस्पिटलमध्ये वी हॅव अ ब्रँड न्यू सोनोग्राफी मशीन, जेथे आम्ही सोनोग्राफी, 2D इको, डॉपलर हे सर्व तपासण्या तर करतोच. हॉस्पिटलच्या आतमध्ये सोनोग्राफी मशीन असण्याचा फायदा म्हणजे पेशंट कधी इमर्जन्सीमध्ये रात्री अपरात्री जेव्हा कल्याणमध्ये सोनोग्राफी सेंटर्स बंद असतात रविवारी, तेव्हा पेशंटचं निदान अचूक व योग्य वेळेत होतं. बऱ्याच वेळा योग्य निदान योग्य वेळेत झाल्यामुळे पेशंटचा जीव वाचू शकतो. बरं, इथं आम्ही फक्त सोनोग्राफीच करतो असं नाही, तर वेरियस इंटरव्हेन्शन प्रोसिजर जसं छातीतनं पाणी काढणे, पोटातनं पाणी काढणे, लिव्हरमध्ये पस झाला असेल, इतर कुठेही पोटात कॅव्हिटीमध्ये पस असेल, त्या सगळ्या प्रोसिजर आम्ही इथं करतोच. आता आम्ही वॅरिकोज वेन्सची ट्रीटमेंट जी लेझरने करतो तीही आपण इथं करतो. EVLT वॅरिकोज वेन्सची जी ट्रीटमेंट आहे तीही विनस हॉस्पिटलमध्ये आपण सुरू केलेली आहे. मी डॉक्टर सुशील पाटील, इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट. जसं आता आपल्याला डॉक्टर रोठे यांनी सांगितलं, एंडोव्हेनस लेझर थेरपी दॅट इज डन फॉर द व्हेरिकोज वेन्स. सो here at Venus Hospital we are among very few centers in Kalyan where we are doing this procedure regularly. व्हेरिकोज वेन्स म्हणजे अशुद्ध रक्तवाहिन्यांचा आजार, ज्याच्यामुळे पोटरीच्या नसा फुगतात, पोटरीच्या भागाला सूज येते किंवा घोट्याच्या भागाला पिगमेंटेशन म्हणजे डार्क स्पॉट्स तयार होतात. तर ह्या आजाराला व्हेरिकोज वेन्स म्हणतात. ह्याच्यासाठी एंडोव्हेनस लेझर थेरपी ही ट्रीटमेंट पद्धती अवलंबली जाते. नमस्ते, मी डॉक्टर विश्वेश रोठे, फिजिशियन डायबिटोलॉजिस्ट. मी विनस हॉस्पिटल आधारवाडी कल्याण येथे कार्य करतो. विनस हॉस्पिटल एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. इथं मी फिजिशियन, गायनेकोलॉजिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट आम्ही इन हाऊस आहोत. वेगवेगळ्या सोयीसुविधांनी हे हॉस्पिटल सुसज्ज आहे. इथं 2D इको, अल्ट्रासोनोग्राफी, ECG, एक्सरे, सुसज्ज असं OT ऑपरेशन थिएटर, मायनर OT आणि ICU उपलब्ध आहेत. आपण आपल्याकडे थायरॉईड, ब्लड प्रेशर, डायबिटीज, वाढलेली शुगर, वेगवेगळ्या प्रकारचे ताप, इन्फेक्शन, लिव्हरशी संबंधित जे आजार असतील, किडनी संबंधित जे आजार असतील, हृदयाशी संबंधित जे आजार असतील, या सगळ्या आजारांचं आपण आपल्याकडे ट्रीटमेंट करतो. आपल्याकडे ICU आहे. ICUमध्ये व्हेंटिलेटर, मॉनिटर, DFib, सेंट्रलाइज ऑक्सिजन या सगळ्या सोयीसुविधांनी सुसज्ज असा ICU आहे आणि ICUचा लाभ अनेक पेशंटला जीव वाचवण्यामध्ये झालेला आहे. नमस्कार, माझं नाव विराज बच्चाव, मी कल्याण येथे राहतो. तर माझं आजार असा होता की माझं पोट फुगायचं व असं जडजड वाटायचं. तर मी कल्याण येथीलच विनस हॉस्पिटलचे डॉक्टर विशेष रोठे यांच्याकडे मी तपासणी केली. तर त्यांनी माझे काही रिपोर्ट्स वगैरे काढले व काही चाचण्या केल्या. तर त्यात असा आजार निघाला का माझ्या पोटात पाणी जमा होत आहे. तर त्यांनी मला इथे 5 दिवस ICUमध्ये ॲडमिट करून घेतले. तसेच त्यांनी मी 10 एप्रिलला येथे ॲडमिट झालो. 5 दिवस मी ॲडमिट असताना माझी ट्रीटमेंट इथे चालू आली. पण माझा असा अनुभव होता की मी कधीही पहिले ॲडमिट झालो नव्हतो, त्यामुळे मी खूप घाबरलो होतो. पण डॉक्टर विशेष रोठे यांनी मला खूप धीर दिला व माझी ट्रीटमेंट पूर्णतः 1 हप्त्यात त्यांनी पूर्ण बरी केली. डॉक्टर विशेष रोठे यांनी मला खूप धीर दिल्यानंतर मी एकदम बिंदास झालो. आज त्यांनी माझी पूर्ण ट्रीटमेंट व्यवस्थित केली व आज मी एकदम पूर्ण ठणठणीत बरा झालेलो आहे. मी कामावर सुद्धा जात आहे, तसेच माझे दैनंदिन कामं सुद्धा मी करत आहे. नमस्कार, मी जगदीप वाकचवडे. माझ्या मिसेसचं थोडंसं प्रॉब्लेम असं मला वाटलं होतं, म्हणून मी विनस हॉस्पिटल डॉक्टर दीपाली रोठे असं मी चांगल्या प्रकारे असं ऐकण्यात होतो. आणि मी प्रत्यक्ष जेव्हा अनुभव घेतला हॉस्पिटलचा आणि मी माझ्या मिसेसला हॉस्पिटलमध्ये घेऊन आल्यानंतर त्यांनी चांगली ट्रीटमेंट द्यावी या आशेनेच मी आलो होतो. पण मी थोडं जरा घाबरलो होतो की बापरे, हा हॉस्पिटल एवढा मोठा आहे आणि चांगलं स्वच्छता आहे, इंटिरियर चांगलं मस्त फर्स्ट क्लास आहे.
तर त्या भीतीपोटी मी आलो तर खरं, पण आल्यानंतर ती संपूर्ण भीती माझी निघून गेली. कारण का डॉक्टर दीपाली मॅडमनी, रोटे मॅडमनी जो आमच्या मिसेसला मला जो सल्ला दिला, त्या सल्ल्यानुसार चांगली व्यवस्थित ट्रीटमेंट केल्या गेली. तिची शस्त्रक्रिया केल्या गेली. तिच्या गर्भाशयाची पिशवी ती काढायची होती, ती कशी काढणार, यापुढे कसं काय होणार, कशी ट्रीटमेंट दिली घेणार, ते सगळं व्यवस्थित सांगितलं. त्यांच्या सांगण्यावरनं, त्यांच्या उपचारावरनं माझी अर्धी भीती निघून गेली आणि माझ्या मिसेसचा उपचार खरोखर चांगलं झालं. आणि संपूर्ण स्टाफ वर्क हेही फार चांगलं आहे आणि खूप चांगल्या चांगल्या सुविधा आहेत आणि सगळं सुटेबल आहे. माझं नाव मयूर लक्ष्मण लोहोटे, माझ्या वाईफचं नाव साधना मयूर लोहोटे. माझा फर्स्ट बेबी गर्ल इथेच झालेली आहे व्हीनस हॉस्पिटलला, रुही नाव तिचं. पहिले मॅडमचा स्वभाव आणि इथला स्टाफचं स्वभाव खूप आवडला मला, त्यामुळे मी सेकंड बेबीचा पण इथेच ट्रीटमेंट ठेवली आणि आता मला मुलगा झाला आहे. आता व्हीनस हॉस्पिटलमध्ये माझी पूर्ण फॅमिली कंप्लीट झाली. आता आपण व्हीनसच्या ऑपरेशन थिएटरमध्ये आहोत. ही आहे आमची OT. अतिशय अद्ययावत पद्धतीने आम्ही ही तयार केलेली आहे. अगदी फ्लोरिंगपासून व्हेंटिलेशन, लाईट्स या सगळ्या गोष्टींमध्ये आधुनिक टेक्नॉलॉजीचा आम्ही वापर केलेला आहे. शिवाय मॉडर्न इन्स्ट्रुमेंट्स आम्ही याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. डबल डोअर एंट्री, वन वे एंट्री ह्या सगळ्यांचा विचार करून आम्ही याच्यामध्ये वापर केलेला आहे की जेणेकरून पेशंटला इन्फेक्शनची रिस्क राहू नये. वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स जसे की आमचे फिलिप्सचे मल्टीपॅरा मॉनिटर पेशंटचे पल्स, BP, ऑक्सिजन सॅच्युरेशन ऑपरेशनच्या वेळेस सतत मॉनिटर करत राहत. डे केअर सर्जरीमध्ये वापर होणारे इनलेशनल ॲनेस्थेसियाची टेक्नॉलॉजी आमच्याकडे आहे. तसेच लॅप्रोस्कोपीची संपूर्ण ट्रॉली आहे ज्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या सर्जरीज लॅप्रोस्कोपीच्या इथे करू शकतो. आमचं व्हीनस हॉस्पिटल हे गव्हर्नमेंट अप्रूव्ड MTP सेंटर आहे. तर इथे आम्ही कॉम्प्लिकेटेड MTPसुद्धा कंडक्ट केलेले आहेत बऱ्याचदा. आपलं नॉर्मल जे सिझेरियन सेक्शन आहे, प्लॅन्ड, इमर्जन्सी इथे होतं. पेशंटचा हाय BP असो, ट्विन प्रेग्नन्सी असो, प्री मॅच्युरिटी, IUGR ह्या सगळ्या डिफिकल्ट सिझेरियन सेक्शन्स आम्ही हाय रिस्क प्रेग्नन्सी तिथे कंडक्ट करतो. शिवाय ज्या पेशंटचे जास्त BP आहेत, जास्त शुगर आहे, कार्डियाक कॉम्प्लिकेशन्स आहेत, या पेशंटचे सुद्धा ऑपरेशन्स आम्ही इथे केलेले आहेत. 60+ एज असणाऱ्या पेशंट्सच्या विविध सर्जरीज आम्ही इथे केलेल्या आहेत. ऑर्थोपेडिक सर्जरी जसं की बायलॅटरल हिप रिप्लेसमेंट आम्ही इथे कंडक्ट केलेल्या आहेत. कॅन्सर सर्जरीज ज्यांना प्रोलॉंग अनेस्थेशिया लागतो अशा सर्जरीज आमच्या इथे पद्धतशीरपणे आम्ही केलेल्या आहेत. वेगवेगळे मोठमोठे ट्यूमर्स आम्ही इथे काढलेले आहेत. लॅप्रोस्कोपिक हिस्टेक्टमी, इमर्जन्सी लॅप्रोस्कोपिक सर्जरीज इथे कंडक्ट केल्या जातात. इनफर्टिलिटीसाठी लागणाऱ्या डायग्नॉस्टिक लॅप्रोहिस्ट्रोस्कोपी, सेप्टम रिस अशा बऱ्याच गोष्टींच्या सर्जरीज आम्ही इथे डे अँड नाईट करत असतो. वेगवेगळ्या स्कोपीज जसं की मी सांगितलं लॅप्रोस्कोपी, हिस्ट्रोस्कोपी शिवाय सिस्टोस्कोपी आणि एंडोस्कोपी ह्या सर्जरीजसुद्धा आम्ही आता इथे करतो. आधुनिक सर्जरीज या कॉम्प्लिकेटेड पेशंट्सना पोस्ट ऑप मॉनिटर करण्यासाठी असणारा ICU बॅकअप आणि 24/7 फिजिशियनची साथ आम्हाला पेशंट रिकव्हरीसाठी हेल्प करते. मला सांगायला अभिमान वाटतो की हे आमचं ऑपरेशन थिएटर नॅशनली ॲक्रिडेटेड झालेलं आहे NABHच्या थ्रू. नमस्कार, मी सायली रोठे, ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ द व्हीनस हॉस्पिटल. ॲडमिनिस्ट्रेटर म्हटलं की पेशंट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यापासून ते तो डिस्चार्ज होईपर्यंत त्यांची सोय बघणं, गैरसोय बघणं हे माझं काम आहे. त्यांचे असलेले प्रश्न सॉल्व्ह करणं ही माझी जबाबदारी आहे. मला सांगण्यात तुम्हाला खूप आनंद होतं की आम्ही आत्ताच NABH सर्टिफाईड झालो आहे. NABH म्हटलं की NABH विच फोकस ऑन द पेशंट सेफ्टी अँड द क्वालिटी ऑफ द सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द हॉस्पिटल. NABH सर्टिफाईड झाल्यामुळे आम्हाला आमच्या स्टाफला सतत ट्रेन करावं लागतं की जेणेकरून त्यांनी ती क्वालिटी आणि पेशंट सेफ्टी मेंटेन केली पाहिजे. अजून एक प्लस पॉईंट सांगावंसं वाटतो आहे की आमच्याकडे कॅशलेसच्या सर्व फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. नुसत्याच फॅसिलिटीज नाही तर आमच्याकडे एक वेगळी टीम आहे जी फक्त कॅशलेस पेशंट्स हँडल करते. त्यामुळे ॲट द टाईम ऑफ डिस्चार्ज पेशंटला जास्त विलंब होत नाही आणि तो लवकर डिस्चार्ज होऊ शकतो. सो रुटीन चेकअप असो वा एनी मेडिकल इमर्जन्सी वी आर ऑलवेज देअर फॉर यू 24/7.